ही गोष्ट कुठल्या हिरोची नाही, ही गोष्ट त्या स्त्रीची आहे जी सर्व काही सहन करत होती, अगदी शांतपणे. ती रोज सकाळी लवकर उठायची सर्वांच्या आधी. चहा, डबा, नाश्ता सगळं नीट. तिला कोणीच विचारायचं नाही की तू कशी आहेस, आणि ती काही बोलायची पण नाही. तिला वाटायचं की जर बोललो तर वाद होतील, आणि जर शांत राहिलो तर घर टिकून राहील, घरात शांतता राहील. एक दिवस ती खूप दमली होती, शारीरिक नाही तर मनाने. तिनं स्वतःला आरशात पाहिलं आणि स्वतःलाच म्हणाली की माझी किंमत एवढी कमी कशी काय झाली. कोणी तिला मारलं नव्हतं, तिला फक्त रोज रोज दुर्लक्ष केलं जात होतं, आणि तेच खूप जास्त दुःखदायक होतं. मग ती बदलायला लागली. भांडून नाही, ओरडून नाही, तर शांतपणे. तिने सगळ्यांसाठी वेळ काढणं थोडंसं कमी केलं, आणि थोडासा तोच वेळ स्वतःला द्यायला सुरुवात केली. तेव्हा सर्वजण म्हणायला लागले की ही खूप बदलली आता. आजकाल ती खूप बदलली आहे. हो, ती बदलली आहे, कारण त्या स्त्रीने स्वतःची किंमत ओळखली. तिला आता कोणीही गृहीत धरू शकत नाही. लक्षात ठेवा, शांत राहणं म्हणजे तुमची कमजोरी नाही, आणि बदलणं हे कधी चुकीचं नसतं. कधी कधी गप्प बसणं हेच सर्व गोष्टींचं उत्तर असतं. बरोबर आहे ना?